नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे कोकण कन्यानी गावाला, एकदम एमर्जन्सीमध्ये ठरलेलं आहे. तर बघूया आता आपल्याला काय बसायला जागा मिळते की नाही, कारण की तुम्ही बघू शकता इकडे बरीच गर्दी आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न, तुम्ही बघू शकता ती गर्दी आहे, सर्व कोकण कन्याची गर्दी आहे. जी सर्व गर्दी दिसते ती मला कोकण कन्याची गर्दी आहे. तर बघूया आता आपल्याला एक नवीन अनुभव घ्यायचा आहे, तो आपला कसा ठरतो. कारण की बरीच लोकं जी आहेत ती चिपळूण आणि खेडवाली आहेत. तर खेड चिपळूण रत्नागिरीपर्यंत गाडी खाली होण्याचा अंदाज आहे. बघूया आपला प्रवास. भेटूया तर पुढच्या प्रवासात आतमध्ये चढल्यावरती ट्रेनमध्ये. मी कोकण कन्यामध्ये किती गर्दी आहे, लोक कसे बसले आहेत. शुभप्रभात. आत्ताच मी कोकण कन्या ट्रेनमधून उतरलं. ट्रेन त्याची लेटच झाली आणि जनरलची तिकीट असल्यामुळे तसं बसायला पण जागा नव्हती. खास खेडला वरती बसायला जागा मिळाली, त्यामध्ये कसं तरी ॲडजस्ट करून आलो आहे. एमर्जन्सी असल्यामुळे ठरवला नव्हता सगळा प्लॅन करून गावाला यायचं, पण थोडं आजूबाजूचे काम असल्यामुळे तर आलो आहे कॅमेरा इन्स्टॉल करायला. तर भाऊ येणार आहे माझा 27 तारीखला, तो आणि मी मिळून कॅमेरा इन्स्टॉल करणार आहे इकडे आजूबाजूमध्ये. तर ते मी तुम्हाला दाखवीनच. आता आपण तुम्हाला दाखवतो मी कुडाळ स्टेशन. हे आहे कुडाळ स्टेशन, बघू शकता. अशा प्रकारे कोकण रेल्वेने प्रत्येक स्टेशनचा कायापालट केला आहे. त्याच्या मागून राज्यराणी कधी येणार माहीत नाही, पण लेटच असेल. आमचं कुडाळ स्टेशन. चला तर मग आता पुढे घरी जाऊया. रिक्षा मिळेल त्याच्याप्रमाणे. मित्रांनो, आपण आलो आहे हॉटेल मनवामध्ये नाश्ता करायला, ऑल द वे फ्रॉम कुडाळ स्टेशन. इकडचे सर्वच मेन्यू तसे चांगले आहेत. कधी कुडाळमध्ये आला तर हॉटेल मनवाला नक्कीच भेट द्या. हा आहे आपला आजचा मेन्यू, मिसळ पाव. मित्रांनो, आज जी आहे ही वाटाणी मिसळ आहे. पहिलाच घाट घेतला धसका लागला, अक्षरशः पाणी आलं आहे. मिसळ अप्रतिम होती, बघू शकता. बडशा पद्धत आहे मिसळचा. तुम्हाला गर्दी पण दाखवतो या इकडची. सगळेच पदार्थ हे चांगले असतात इथे. तर कधी कुडाळात आलात तर मनवा हॉटेलला नक्की भेटेल. बघू शकता इथे गर्दी, स्टँडिंगमध्ये वेटिंगला आहेत लोक. ती बघू शकता. तर मित्रांनो, कधी आलात तर हॉटेल मनवाला नक्की भेट द्या. कुडाळमध्ये हॉटेल मनवा. मित्रांनो, आपण कुडाळ डेपोला आलो आहे, बस स्थानकात. आता बघूया कणकवली येते बस, ती भेटते का आपल्याला. हा आहे आपला कुडाळ ST डेपो. बघू शकतात लाल पऱ्या उभ्या आहेत इथे, पण आपल्या एक पण कामाची नाही आहे, तर वाट बघायला लागणार आहे. तर बघूया आपल्याला कधी बस भेटते आणि कधी आपण घरी पोहोचतो ते.
मी इथे कॅमेरा लावण्यासाठी खड्डा करतोय, जेणेकरून त्याच्यात खांब पुरता येईल आणि त्या खांबावरती पोल पुरता येईल आणि पोलवर कॅमेरा लावता येईल. आतमध्ये पावडा जात नाही आहे, त्यामुळे करवंटीच्या साहाय्याने माती काढतोय. जवळजवळ 4-4.5 फूट आम्ही खड्डा खणला आहे. तर 1 फूट पारे बाहेर राहिली आहे, बाकी पूर्ण पारे आतमध्ये गेलेली आहे. एक आमचं काजूचं झाड बघू शकता. आत्ता आम्ही फवारणी करून गेलेलो तेव्हा ते जिवंत होतं, पण ते अचानक कसं सुकलं आहे माहीत नाही. खालती इथे बघू शकता, इथे मोहर आलेला आहे याच झाडाला. हा जो आहे हा मोहर आहे झाडाचा, बघू शकताय. आणि हे झाड पूर्ण असं मरायला आलं आहे, पानं पूर्ण सुकलेली आहेत. वरती बघू शकता, हे जे पान दिसतं आहे तुम्हाला, हे त्याच झाडाचं पान आहे. जर कोणाला काही माहिती असेल ही झाड का मरतं आहे तर ते कमेंट करून सांगा, व यावरचा उपायही कोणाला माहीत असेल तर तो सांगा. पूर्ण मोठं झालेलं झाड आहे, जवळजवळ 3 वर्षाचं आहे हे झाड. बघू शकता पूर्णपणे सुकलेलं आहे. तर कोण कृषी तज्ज्ञ वगैरे कोण हे बघत असतील किंवा ज्यांच्याकडे काजूबाग आहे व त्यांची झाडं अशी कधी झाली असतील तर ती कशामुळे ते पण आम्हाला सांगा. काढ माती काढ. अरे आम्ही 2 खड्डे मारलेले आहेत कॅमेऱ्याचे पोल लावण्यासाठी, बघू शकता तुम्ही. आम्ही पाईप घेतलेत, ते कॅमेऱ्यासाठी घेतलेत. बघू शकता आम्ही घरी घेऊन चाललो आहे. पार्टी करायला, वनभोजन करायला रात्रीचं. तर त्यासाठी आम्ही तयारी करून चिकन घेऊन चाललो आहे. बघू शकता हे चिकन. आम्ही ते चूल पेटवून सुरुवात केली आहे. चिकनला मसाला लावायचं काम चालू आहे. चिकनला मसाला लावायचं काम चालू आहे. तांदूळ धुवायला घेतलेत.
अर्जंट धुवा लागतो का कापूक घ्या आम्ही आणते तुमका गणगोत होईल तुम्ही काम करणार कापूक घ्या म्हणते तर वेगवेगळं फिरता कांदा कापायचं काम चालू केलंय आता. टोमॅटो धुवायची पद्धत बघू शकता तुम्ही. इकडे इकडे दाखव रे, इकडे दाखव टोमॅटो धुवायची पद्धत. पटकन धुवून होतात. पिशवीत पाणी घालायचं आणि हा जरा हलवून घ्यायचे टोमॅटो आणि मग झाले धुवून. पाणी सोडलं काय इकडे मी करतो. काप काप दोन चालू होय. टमाटे कापा टमाटर काटना पडेगा. कापा कापा त्याला फक्त ते उडवा फक्त आणि 2 तुकडे करा. 2 आणि 4 बस द्या माझ्याकडे. चिकन करायला घेतलंय आता. तेल घातलंय तुपात. कढीपत्ता टाकलाय आता. मिरची घातली आहे. मराठे का मस्त आता इलो मराठीचा आमची दुकानाला आहे ना चार्जिंग चौकला पा 5 चालता 5 आमचे शेफ आलेले आहेत. गणेश पवार. बिना मटणाचं चिकन करा. काहीतरी चिकन बिना मटणाचं चिकन करून ठेवला तुम्ही चिकन बिना मटणाचा चिकनच जातला. मटण घातलंच तर मटण जातला. हे हात टोप पाडणार आहे. पुढे पुढे हालतोय तो बघ टोप. शेफ बहुतेक चुलीतच मटण शिजवणार आहेत टोपात सोडून. आलं लसूण पेस्ट टाकली आहे. कांदा, आलं लसूण, कढीपत्ता तेलामध्ये परतून घेतलाय. टोमॅटो घातलाय. आता तयार झालेली आहे ग्रेव्ही चिकनची. गरम मसाला घालतोय. मस्त वाटारा. टाकून दे दाखवून ठेवलेलं आहे. शिजायला ठेवलंय झाकण मारून चिकन. चिकनला उकळी फुटली आहे. आता थोड्या वेळाने चिकन शिजलं की आम्ही जेवायला बसणार आहे. अजून 5 मिनिटं लागतील. बस टेस्टिंगला घेतलाय. मस्त आलंय.
चिकन पण शिजलेलं आहे. आता जेवायला बसणार आहे आम्ही. जेवण वाढायला घेतलं आहे. हा कॅमेरा आम्ही सेटअप केला इथे या पोलवरती. आता तो पोल आम्ही घेऊन चाललो आहे आणि आता लावणार, पुढे दाखवतो तुम्हाला. आम्ही आता कॅमेरा सेटअप करायला चाललो आहे. सोलार कॅमेरा घेतला आहे आम्ही, कारण की ते लाईटची वायर खेचायला लागली असती नाहीतर आमच्या इथून, तर त्यामुळे आम्ही सोलार कॅमेरा घेतला आहे. एक कॅमेरा आम्ही इन्स्टॉल केला आहे, त्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये. हा आमच्या बागेतला व्ह्यू आहे जो कॅमेऱ्याने दिसतो आहे. तो आता तुम्हाला सध्या झूम करून दाखवू शकत नाही मी, कारण की कॅमेरा ऑपरेट नाही करत आहे आता आम्ही. तर अशाच प्रकारचा अजून एक कॅमेरा इन्स्टॉल करायचा आहे, तो पण तुम्हाला लवकरच इन्स्टॉल झाल्यावर दाखवेल. हा पोल आम्ही इथे लावला आहे कॅमेऱ्याचा. हा 20 फुटाचा खांब आहे बघू शकता. आणि हा आहे कॅमेरा, झूम करून दाखवतो तुम्हाला. हा कॅमेरा आहे, हा आहे कॅमेरा आम्ही बसवलेला. त्याने एक झूमवाला आहे, त्याचे डिस्क्रिप्शन मी तुम्हाला देईनच कोणत्या प्रकारचा कॅमेरा आम्ही लावला आहे आणि तो तुम्हाला कुठून घेता येईल. जर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये असा कॅमेरा इन्स्टॉल करायचा असेल तर करू शकता. सोलारचा असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईटचं कनेक्शन द्यायची गरज नाही आहे आणि त्याच्यामध्ये अलार्म सिस्टम आहे. तुम्ही समोरच्याशी बोलू शकता, मोशन डिटेक्टर आणि नाईट विजन पण आहे. त्यामुळे हा कॅमेरा प्रत्येक वेळेला चालू शकतो, म्हणजे रात्रीच्या वेळी तसंच सकाळच्या वेळी. तर त्यामुळे हा कॅमेरा घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही विचार करू शकता आणि घ्यायचा असेल तर मला DM करा. या अशा प्रकारे आम्ही ब्रॅकेट केलेलं आहे. मला दाखवतो मी. हे जे आहे पट्ट्यांचं ब्रॅकेट आहे, जे वेल्डिंग करतो आपण. त्या पट्ट्या 2 सरळ घेतल्या आहेत, 5 आडव्या घेतल्या आहेत आणि याला आम्ही असं स्क्रू पट्टी लावली. याला ॲक्च्युली 2 पट्ट्या लावायच्या होत्या, एक खालती आणि एक वरती, त्यामुळे स्टॅबिलिटी जास्त मिळाली असती. पण अचानकपणे वेल्डरचं काम निघालं दुसरीकडे, त्यामुळे त्याने करून नाही दिलं आहे. तर पुढच्या वेळी आम्ही करू. पण तुम्ही जर करत असाल तर इथे अजून अशी एक पट्टी लावा, जेणेकरून तुमच्या कॅमेऱ्याला स्टेबिलिटी चांगली भेटेल, हलणार नाही. हा आता सध्या हलत नाही, स्क्रूवरती आम्ही फिट केला आहे एकदम घट्ट. त्यामुळे मग असा आम्ही हे घेतलं आहे, स्टँड बनवून घेतलं आहे कॅमेऱ्याला. इकडे 3 स्क्रू दिलेत सोलार प्लेट लावायला आणि इकडे 4 स्क्रू आहेत, ते कॅमेऱ्याचे आहेत, कॅमेरा इन्स्टॉल करायला. तुम्हाला दाखवतो मी पुढे. ही 4G सोलार कॅमेरा आहे ॲक्टिव्ह पिक्सेलचा. ओके, ओपन कर. याच्यामध्ये वरती तुम्हाला भेटेल सोलार प्लेट. काढून दाखव सोलार प्लेट भाविक. ही सोलार प्लेट आहे आणि सोलार प्लेटला इन्स्टॉलेशनसाठी कॅमेऱ्यामध्ये C टाईपची वायर कनेक्टर दिलेला आहे. अजून तुम्हाला याच्यामध्ये मिळेल कॅमेरा आणि हे आहे सोलार प्लेटचं स्टँड, जे आपण लावून दाखवणार आहोत तुम्हाला थोड्या वेळाने. हे अशा प्रकारे लावायचं इकडे. आणि हा आहे कॅमेरा. इकडे अशा प्रकारे एक हुक आहे, तो हुक तुम्ही काढल्यावरती ते मागचं प्लेट जी आहे ती वेगळी होणार आहे. ही प्लेट अशा प्रकारे इन्स्टॉल करायची आहे आणि हे सोलारचं प्लेटचं हे अशा प्रकारे इन्स्टॉल करायचं आहे. ते इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला दाखवतो. स्क्रू आणि नटबोल्टच्या माध्यमातून करायचं आहे ते. तर माझा भाऊ इन्स्टॉल करतो आहे ते. इन्स्टॉल म्हणजे आम्ही प्लेट लावून घेतो कॅमेऱ्याची पहिल्यांदा. सर्वात पहिले कॅमेऱ्याची प्लेट लावून घ्या आणि सोलारचं स्टँड कॅमेरा इन्स्टॉल झाल्यानंतर लावा, जेणेकरून कॅमेरा इन्स्टॉल करताना ती सोलार प्लेटचं स्टँड जे आहे ते तुम्हाला मध्ये अडचण ठरणार नाही. अशा प्रकारे नट बोल्ट लावून घेतो. वायसर टाकला ना रे. अशा प्रकारे 7ही स्क्रू सोलार स्टँडचे आणि हे इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारचा आपला कॅमेरा आहे. याच्यामध्ये 3 कॅमेरे आहेत आणि 4G सिम कार्ड टाकायला लागतं. आणि 4G सिम कार्ड टाकलं, नेट ॲक्टिवेट केल्यावरती तुम्हाला ते एक्सेस मुंबईला बसूनही मिळू शकतं. अशा प्रकारे ही प्लेटमध्ये असा कॅमेरा बसवायचा आहे आपल्याला. बसला आहे कॅमेरा, इन्स्टॉल झाला आहे आता स्टँडवर.
त्याची आम्ही इन्स्टॉलेशन प्रोसेस करतो कॅमेरामध्ये. तर बघू शकता तुम्ही, आम्ही असा प्रकारे कॅमेरा इन्स्टॉल केला आहे आणि त्याच्यावरती सोलार प्लेट लावली आहे. त्याच्यावर सोलार प्लेट लावली आहे. स्टँड, सोलारचं स्टँड बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे खालच्या बाजूला, आणि त्याच्यावर सोलारची प्लेट लावून आम्ही कॅमेरा आता पोलवरती सेट केलेला आहे. हे आमचं जे पोल आहे तो 1.5 बाय 1.5चा पोल आहे. 1.5 बाय 1.5चा स्क्वेअर पोल आहे. बघू शकता 20 फुटाचा येतो हा तुम्हाला. तो आम्ही जवळजवळ 3.5 ते 4 फूट आम्ही खड्डा मारून त्याच्यात घातलेला आहे. तो तुम्हाला इन्स्टॉल केल्यावर सांगतो त्याची पुढची माहिती. चला तर मग कॅमेरा इन्स्टॉल करायला जाऊया. बघू शकता आम्ही पोल घेऊन चाललो आहे आता कॅमेरा सेट करायला जागेवरती. आता आम्ही आमच्या काजू बागेत आलेलो आहे आणि पोल घेऊन चाललो आहे जागेवरती. आता आम्ही हा खड्डा मारला आहे, त्याच्यावरती आम्ही पोल लावायचं काम चालू आहे. पोल लावतो आहे. आता व्ह्यू बघतो आणि मी तुम्हाला सांगतो. थोडा प्रॉब्लेम झाला आहे, चार्जिंग होत नाही आहे. चार्जिंगची पिन बहुतेक लावली नाही आहे बरोबर, त्यामुळे पोलवरचा कॅमेरा परत खाली उतरायला लागणार. परत आम्ही इन्स्टॉल करायला घेतला आहे. चार्जिंगचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. बंद करून चालू केला आम्ही कॅमेरा, त्यामुळे आता चार्जिंग दाखवते आहे. बघू शकता हा दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये त्याचा व्ह्यू येतो आहे. त्याच्यामध्ये मी खाली दिसतो आहे लाल टी शर्टमध्ये. कॅमेरा मोशन डिटेक्टर असल्यामुळे तो कोण त्याच्यासमोर आल्यावर त्याला फॉलो करतो. नाईट विजन असल्यावर नाईट विजनला पण तुम्हाला सर्व दिसून जाईल. त्याचा व्हिडिओ मी शेअर करीनच त्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आम्ही आता कॅमेरा इन्स्टॉल केला आहे. आम्ही औषध फवारणी करतो आहे. बघू शकताय हा इकडे पंप आहे बॅटरीवर चार्जिंगवाला. आणि औषध बनवलं आहे याच्यामध्ये पेस्टिसाईड, आणि ते फवारणी करतो इकडे. एक मिनिट सांग. बघू शकता तुम्ही फवारणीची जी गन आहे ती आम्ही बांबूला बांधली, जेणेकरून आपल्याला ती वरपर्यंत पोहोचवता येईल. अशा प्रकारे आम्ही फवारणी करतोय. हे बॅटरी बॅकअपवालं यंत्र आहे, चार्जिंग केल्यावरती चालतं. हे जवळजवळ आम्हाला 3 ते 3.5 हजाराला पडलं आहे. त्याचा जास्त फायदा झाला आहे आम्हाला. वरती झाडावरती फवारणी करण्यासाठी सोपं झालं आहे. तर कोणाची अशी छोटी बाग असेल तर ते घेऊ शकता. हे आता काकी तुपामध्ये भात घेते आहे आणि इथे कचरा सर्व पुढे उडून जातो. कोकणात अशा प्रकारे भात वाढवलं जातं. जो आवाज येतो तो फॅनचा असावा. प्रकारे कोकणात तुपात घेऊन भात वाढवलं जातं. त्याला भात वाढवणे म्हणतात. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत
सकाळचे वाजले आहेत 8:15 आणि आज आहे रविवार. आम्ही चाललो आहे परत एकदा सकाळी कामाला. तर बघूया आजच्या दिवसात काय काय करता येतं. मला थोडी पंपाचा बॉक्स वगैरे बसवायचा आहे. तर आम्ही आता चाललो आहे पंपाचा बॉक्स बसवायचा आहे लाईटचा. तो खराब झालेला तो घेऊन आलो आहे आम्ही. आता बघूयात आता काय काय कामं करता येतात. बघू शकता इथे काजू फळ धरायला सुरुवात होणार आहे आता. बघू शकता काजू प्रकारे काजू आला आहे पण अजून सुरुवात नाही झाली आहे. हा पहिलाच आहे. मित्रांनो बघू शकता इथे फळ यायला सुरुवात झालेली आहे. एक मिनिट यायला सुरुवात झालेली आहे इथे. ती मशीन घेतलेली ती सेकंड टाईम वापरतोय आता आम्ही. त्याच्याबरोबर फवारणीचं काम करतोय. आज सकाळी परत एकदा 8:15 वाजता येऊन आम्ही कॅमेऱ्याचे खांब पुरले म्हणजे माती घातली नव्हती त्याचा अँगल बघण्यासाठी कालच्या दिवसात. आणि आज फवारणी करतोय. बघू शकता केवढा उंच झाड आहे ते तिथपर्यंत ते पूर्ण टोकापर्यंत जात आहे फवारणी त्याची. बघू शकता जवळजवळ 10 ते 15 फूट झाड आहे ते वरती. या मशीनमुळे आम्हाला फवारणी करायला मिळते. हे मशीन चांगलं आहे. जर कोणाला छोट्या शेतकऱ्यांचं ज्यांचं बजेट नाही आहे त्यांचं घेऊ शकतात. हे चार्जिंगवालं आहे हे चार्जिंगचं. त्याला डबल पॉवर स्विच पण आहे. म्हणजे तुम्हाला जास्त फास्ट करायची असेल तर ते. आता सध्या आम्ही बघू शकतो एकच बटन ऑन ठेवलेलं आहे. आता तुम्हाला सर्व कोकणामधून पण मुंबईला जाणाऱ्यांची गर्दी दाखवतो मी तुम्हाला. कारण की सुट्ट्या सगळ्यांच्या संपलेल्या आहेत. माझ्या मागे बघू शकता तुम्ही. बघू शकता सगळेजण मुंबईला निघालेले आहेत. सुट्ट्या संपून उद्यापासून जॉब स्कूल कॉलेजेस चालू होणार आहेत. बघू शकता तुम्ही इथं कुडाळ स्टेशन आणि कुडाळवर जमलेली गर्दी बघू शकता. काही लोक इथे ग्रुप सेल्फी काढत आहेत कुडाळ स्टेशनच्या मेमरी म्हणून. आपण चाललो आहे आता कुडाळवरनं ठाण्याला जनशताब्दी एक्सप्रेस जी 4:40ला कुडाळ स्टेशनला येते. बाय बाय कुडाळ. तो मित्रांनो अशा प्रकारे आमचा कोकण होता दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तर आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.